भगवान श्री रुक्मिणी श्री पांडुरंगाची चरणी अनंत साक्षाने सच्चिदानंद परमात्मा भगवान श्री गोपाल कृष्णाची चरणी सच्चिदानंद परमात्मा श्री गोविंद महाराज आवे श्री यशोधर महाराज समर्थ सद्गुरुनाथांच्या चरणी अनंत कोटी साकार भगवान वेदव्यास भगवान ब्रह्मांडी कार्यवैष्णवी सूत्रमुनी शौनकादी ऋषी नारदादी संत विभूती प्रभूती समस्त भागवतीय भक्त आचार्य समस्त भागवतीय ज्ञानी समस्त वारकरी समस्तांची चरणी प्रणाम मस्तक ठेवून साकार श्री गुरु गोविंद महाराजांच्या संजीवक समाधी शताब्दी महोत्सवाच्या या प्रथम दिवसाच्या श्रीमद भागवताच्या महात्म्याला प्रारंभ केला. अन्य की आपल्यातल्या प्रत्येकाला ही कथा सोहळा ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झाले. इतक्या वेळी दिवस आपल्या एकत्र यावं लागलं. कथेच्या माध्यमातून श्री गोविंद महाराज आपल्या घरी आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याकडे तिथे येऊन प्रत्येकाचे जगदे सद्गुरु जेणे तारीम हा संसार हा मागणी दिलेला आनंदाचा प्रत्येक साधकाला येणारे प्रेमीजनांना आज आपल्याकडे घरामध्ये महत्वपूर्ण अनुभव लाभ माझे मृतातेही पहिला ऐकली अशा रसिकी मिळवी असं ग्वाही दिलेलं भाऊ ज्ञानेश्वर महाराज अंतरंगामध्ये मी प्रत्येकाच्या आहे ग्वाही दिलेल्या भगवान गोपाल कृष्ण मी तुमच्या बरोबरच आहे ग्वाही दिल्याचं बोलणार सगळ्याचा अनुभव आनंद हृदयसंबंधाचा आनंद घेणार भागवताला प्रारंभ होतो. गेल्या 13 वर्ष आपण दरवर्षी एक स्पर्धा नाही तर असं करत संपूर्ण भागवत आपण अध्याय असं करत 330 अध्यायांचा आपण एकूण चिंतन आणि एकूण लाभ हे महाराजांचं शताब्दी वर्ष आहे आणि ह्या वर्षी आपण आता संपूर्ण कथेचा प्रेमानुभव लाभ घेणार. सुरुवातीमध्ये 13 वर्षामध्ये फक्त संहिता पारायण केलं तर संपूर्ण भागवताचा लाभ त्या दिवसानंतर आला. मला खूप आनंद होता त्यात आपण सगळे मिळून एकत्रितरित्या भगवंताची पूर्ण कथा करणार. भागवताचं महात्म्य भागवताचं महत्त्व आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. आपण सगळे ज्ञात आहोत भागवताची काळाप्रमाणा भागवताचं अनेक प्रकारचे प्रेमानुभव आहे. पण आज आपण विशेषत्वाने या परमेश्वराचे एक दिव्य स्वरूप दिव्य रूप दिव्य अनुभव इथे घ्यायचा आहे. ही कथा वेगळेपण अशा दृष्टिकोनातून मी आपण सांगू इच्छितो की ही कथा आता एका पुढे एकाने बसून करायची. मी सांगणार आहे तुम्हाला आणि तुम्हाला एकट्यालाच, दुसरं कोणीही नाही. असं वैयक्तिक प्रत्येकाशी बोलणार आहे. वैयक्तिक कथेचा हा प्रेमानुभव प्रेमानंदा आपण सगळ्यांना घ्यायचा आहे. असा आत्मयोग येणं हे देवदुर्लभ योग आहे. आपल्याला एका ठिकाणी बसून आपल्या ठिकाणी बसून सगळे शांतपणे श्रवण करता येणार. कुठलंही पाठीमागे व्याप नाही, कुठलाही पाठीमागे कामाचा डोंगर नाही. सर्वार्थाने आपण एकरूप एकाग्र होऊन ती भगवंताला श्रवण करणार आहोत आणि कानाच्या द्वारा त्याला हृदयामध्ये आणून हृदयामध्ये स्थिर करणार आहोत. असं आपलं मानणं आहे. हे भागवत
एक वेदव्यासांचं सुंदर असं पुस्तक जे त्यांनी योगेश्वर परमात्म्याच्या चरणी अर्पण केले. पण हे सुंदर पुष्प जे आहे ते एवढे एकच आहे का? वेदव्यासांनी अनेक प्रकारच्या ग्रंथांची रचना केली, 18 पुराणांची रचना केली, वेदांची उपनिषदांची रचना केली, ब्रह्मसूत्र लिहिलं. वेदव्यासांनी अनेक दिव्य अशा साहित्याची उत्पत्ती केली. महाभारतासारखा एक इतिहास ग्रंथ लिहून ठेवला निष्पक्षपणे. इतकंच काय तर वेदव्यासांनी आपल्या अप्रतिम अशा दृष्टीतून आणि चक्षूतून भगवंतांना अनेक वेळा पाहिलं आणि भगवंतांची अनेक रूपं त्यांनी साधकांच्या समोर प्रत्यक्ष प्रकट केली. पण तरीही वेदव्यासांच्या अंतःकरणामध्ये एक भाव नक्की होता की प्रत्येकाला अनुभव आला पाहिजे की मी देवाचा आणि देव माझा, मी देवाचा आणि देव माझा. मी माझ्या प्रभूशी बोलू शकतो, ज्याप्रमाणे माझ्या मुलांशी बोलू शकतो, माझ्या पत्नीशी माझ्या पतीशी बोलू शकतो, माझ्या शिष्याशी बोलू शकतो, माझ्या गुरूशी बोलू शकतो, मी माझ्या आत्मजाशी बोलू शकतो, मी माझ्याशी बोलू शकतो. तसं मी परमेश्वराशीही बोलू शकतो. आणि परमेश्वर जे काय बोलतायत ते मी शेवट बोलू शकतो. भगवद्गीता भगवंतांनी सांगितली महाभारतीय युद्धाच्या प्रारंभाला त्यावेळेला श्रवण करणारा स्वतः एकमेव अर्जुन. प्रभू कथा सांगतो, भगवंत दिव्य असं ज्ञान देते, दिव्य तत्व सांगत, आयुष्याचं जगण्याचं तत्व सांगत, आयुष्याच्या यशाची एक सुंदर अशी चर्चा ते करत. कशामध्ये यश, सगळ्यात पण यश आहे. आणि तत्वासाठी सत्यासाठी लढता 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 देहत्याग करण्यामध्ये सुद्धा यश. हे दिव्य ज्ञान देणारा प्रभू परमात्मा त्याने अनेक प्रकारातून 18 अध्यायाच्या माध्यमातून त्याने ब्रह्मांडातील सर्व ज्ञान पोचवलं साधकाच्या म्हणजे अर्जुनाच्या समोर. आणि कैशी वचन तव मी तुला सांगण्याप्रमाणे आचरण करीन, त्या अर्जुनाच्या तोंडून शब्द त्यांचं तोंडून करेल का नाही, तर कृतीमध्ये सुद्धा त्याचा पाठपुरावा अर्जुनाकडे करण्यात. जगायचं कसं आणि कशा तऱ्हेने माणसाने जगावं आम्हाला खूप छान. तर आयुष्याची परिपूर्ती कशी करावी आणि आयुष्य हे भगवतचरणी, भगवंतांच्या विभूतीच्या चरणी, भगवंतांच्या वेगवेगळ्या त्या स्वरूपाच्या चरणी, संसाराच्या चरणी कसं सार्थकी लावावं हे दिव्य ज्ञान, हे दिव्य ज्या ग्रंथात भगवंतांनी सांगितलं ग्रंथांनी सांगितले त्या ग्रंथाचं नाव भागवत महापुराण. पुराण म्हणलं अनेक पुरातन आहे. ही भारतीयाची एक सुंदर वैदिक कला आहे, एक वैदिक परंपरा आहे, संस्कृती आहे. याच्यामध्ये तुम्ही कोणीही असा, फक्त अट एकच आहे की तुम्ही मानव असा, तुमचं मानवीय मन असावं. जर तुम्ही कोणत्या प्रकाराला, तुम्ही कोणत्या ज्ञातीचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही काय करता याच्याविषयी, तुमच्या व्यवसायाविषयी, तुमच्या यशाविषयी चर्चा करत नाही, तर तुमच्याकडे उत्तुंग सामर्थ्याची चर्चा मला करायची, तुमच्यातल्या उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाची चर्चा मला करायची. तुमच्याकडे काय काय आहे, तुम्ही काय करू शकता. भागवत हा केवळ वैचारिक ग्रंथ नाही, श्रीमद भागवत हा आम्हाला सर्वांमध्ये परिपूर्ण करणारा असा अद्भुत असा वेदव्यासांनी मांडलेला सुंदर विचार की ज्या विचारामध्ये मी देवाचा आणि देव माझा हा अनुभूती देणारा विचार आहे. त्या विचारांची परंपरा, विचारांची मालिका, त्या विचारांचं सुंदर यथार्थ दर्शन आम्हाला
येणाऱ्या 7 दिवसांमध्ये करायचं. भागवताचं महात्म्य जे आहे ते स्वतंत्ररित्या वेदव्यासांनी पद्मपुराण नावाच्या त्यांच्याकडे दुसऱ्या ग्रंथामध्ये नमूद करून ठेवलं. भागवताचं महात्म्य सांगत असताना त्यांनी पद्मपुराणामध्ये 6 अध्यायाची योजना केली आणि त्या 6 अध्यायाच्या योजनेमध्ये ते आम्हाला हे दिव्य महात्म्य समोर सांगतात. आपण पद्मपुराणाच्या अंतर्गत असलेले दिव्य महात्म्य जे आहे त्या महात्म्याने श्रीमद भागवताला प्रारंभ करतो. सुंदर असं महात्म्य वर्णन करत असताना वेदव्यासजी महाराज आम्हाला महात्म्यामध्ये उत्कृष्ट असे 4 गोष्टी सांगतात. प्रथम, तुमच्या अंतःकरणाला भक्तीची भेट घालून देणं. हा पहिला नारदांचा द्वारा केला प्रयत्न किंवा वेदव्यासाची महात्म्यामध्ये दिलेली पहिली सुंदर सूत्ररचना आहे. भागवत कधी करतं की प्रथम तुमची भक्तीची भेट झाली पाहिजे, भक्तीची ओळख झाली पाहिजे, भक्तीचं स्वरूप तुम्हाला कळलं पाहिजे, भक्ती म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. मी करतो ती भक्ती ही सत्य आहे, पण मी असं केलं तर ती खरी भक्ती होईल याचा अनुभव घेण्याचं प्रथम तत्व वेदव्यासांनी महात्म्यात सांगितलं. पहिली भक्तीची भेट. दुसऱ्यांदा सांगितलं ते भक्तीचं दुःख की जी सगळ्यांना भेटायला प्रत्येक प्राणीमात्रांच्या भेटीसाठी अत्यंत उत्सुक आहे. प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये कृपा करणे तत्पर आहे, परंतु प्रत्येक जण बाकी त्याला तत्पर नाही हे तिचं मुख्य दुःख आहे. दुसरं वर्णन आहे. तिसरं वर्णन जे येतं ते संतांचा खरा सत्संग कसा करावा हे तिसरं वर्णन आहे. खऱ्या सत्संगामध्ये आपल्या हातून खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याची परिपूर्ती करण्याचे सामर्थ्य आपल्याला प्राप्त होतं. चौथी गोष्ट सांगितली की सर्वांना परमेश्वराला प्राप्त करण्याचा अधिकार आहे. त्या जगामध्ये असे एकही जीव नाही की ज्या जीवाला परमेश्वराला प्राप्त करण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सर्वांचा अधिकार आहे. मी तुम्हाला जे दिव्य तत्व सांगणार आहे त्याच्यामध्ये कोणी विशेष, कोणी एका व्यक्तीचा अधिकार नाही. स्त्री पुरुष लहान मोठा हा भेद नाही, तर जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा, मग त्यांनी कोणताही देह धारण केलेला असो, मानवाचाच नाही तर तो कोणत्याही प्रकारच्या योनीमधला का असेना, याला भगवंताकडे जाता येतं. हा विश्वास सगळ्यात मोठा महात्म्याने आम्हाला दिला. 4 तत्व जर कळाली तर भागवत कळायला वेळ लागत नाही. 4 तत्व कोणती मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो. पहिलं तत्व जे आहे की आपल्या आयुष्यामध्ये भक्तीची भेट झाली पाहिजे. आपल्याला भक्तीचं तत्व कळलं पाहिजे. कमी करा. आपल्याला कळालं पाहिजे की मी करतो ती भक्ती नाही, तर कोणत्या मार्गाने केलं म्हणजे खरी भक्ती होते हे मला कळलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भक्तीला काय अपेक्षित आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. ती अपेक्षा एकदा कळाली की आम्ही बरंच काही सिद्ध करू शकतो. हा दुसरा अत्यंत मोठा भाग. तिसरा भाग, आयुष्यामध्ये कोणीतरी समजावून सांगणारा साधू, संत, सत्पुरुष, सदहृदयी व्यक्ती भेटावी की जो आपल्या पाठीवरती हात ठेवून सांगेल, काळजी करू नकोस, भगवंत तुझ्याबरोबर सुद्धा आहे. ही तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट, तू फक्त देहधारण केलेलं आहेस ना,
मग तो कोणताही असेना, तुला परमेश्वराकडे जाण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार तू ह्याच जन्मात प्राप्त करणार आहेस. हा दिलेला विश्वास इतका दृढ विश्वास, एवढं दृढ तत्व, एवढे खंबीर तत्व अन्य कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. कोणत्याही ग्रंथात, किंबहुना श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा कर्मयोग सांगितला, त्याचे विशेषत्व सांगितलं, ज्ञानयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ध्यानयोग सांगितला, अनेक गोष्टी सांगितल्या आणि अनेक अभ्यास शिकवले. पण भागवताने या सगळ्यापेक्षा फक्त ध्यास, ज्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःच्या उन्नतीचा, स्वतःच्या परमेश्वराला प्राप्त करून घेणाऱ्या अधिकाराचा, मला तो अधिकार आहे, हा ध्यान ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे ना, तो ह्या जन्मामध्ये भगवंताला सगुण रूपामध्ये आपल्या दोन्ही डोळ्यांनी व्यवस्थित पाहू शकतो. हा सुंदर विश्वास आणि अनुभव भागवताने दिलेला आहे. वेदव्यासांच्या भागवताच्या महात्म्यामध्ये हीच गोष्ट मांडलेली आहे. ही 4 तत्व आहेत आणि ह्या 4 तत्वांच्या मधून वेदव्यासी महाराज आम्हाला हे परमतत्व सांगणार आहेत. म्हणून जरी अध्याय महात्म्याचे 6 असले तरी परमतत्व, परम गोष्टी, परमस्वरूप, ज्याच्यातून परमात्म्याची प्राप्ती आहे, अशा गोष्टी या 4 आहेत. आपली भक्तीची ओळख झाली पाहिजे. अंतःकरणाला कुठेतरी भक्तीची ओळख झाली पाहिजे. हा पहिला मोठा विश्वास किंवा सर्वात मोठा भाग वेदव्यासांनी पद्मपुराणामध्ये श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आपण ह्यापूर्वी अनेक वक्त्यांच्याकडून, अनेकांच्याकडून, किंबहुना कदाचित माझ्या मुखातून सुद्धा अनेक वेळा कथा ऐकली असेल. त्यामुळे कथेतला आनंद तर मी देणारच आहे, पण त्याबरोबर या वेळेला सूत्राचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. नेमकं सूत्र काय आहे, त्यातली नेमकी जोड्या कशा आहेत, हे जोड कशी, हे जोडलं कसं जात आहे. आजच्या भाषेत सांगायचं तर भक्तीचा किंवा भगवंताचा साक्षात्काराचा DNA कसा असतो याची चर्चा आम्हाला करायची. अंतरंगात ते कसं घ्यायचं, फार सुंदर विषय वेदव्यासांनी म्हणला आहे. वेदव्यासी महाराज प्रथम तत्वात साधकाची भक्तीची भेट होणं याबद्दल वर्णन करून सांगतात. प्रथम श्लोकामध्ये म्हणतात, ओम सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अत्यंत सुंदर अशी ओळख वेदव्यासांनी करून दिली या ग्रंथाची प्रथमच. मी तुम्हाला या भागवत ग्रंथामध्ये काय सांगणार आहे, या भागवतामध्ये मी तुमच्या हातात काय देणार आहे. करतरी आवळे तैसा हरी, ज्याप्रमाणे तळहातावरती जर आवळा ठेवला तर तो सगळ्या दिशेने, म्हणजे 3Dने, म्हणजे 3 डायमेन्शननीच नाही, तर सर्व प्रकारातून आपल्याला पाहता येतो. तसं भगवंतालाही सर्व प्रकारातून पाहता येतं, अनुभवता येतं. मी जी तुम्हाला ओळख करून देणार आहे ती मी श्रीकृष्णांची ओळख करून देणार आहे. तो कृष्ण म्हणजे केवळ यशोदेचा लाल, देवकीचा सुपुत्र, गोकुळामध्ये राहणारा, किंबहुना नाना तऱ्हेने खोड्या करणारा, खेळता खेळता सहज काही कृत्य, अचाट कृत्य करून जाणारा, सहजगत्या असुरांचा नाश करणारा, चेंडू उचलावा एखाद्या लहान मुलाने तसं गोवर्धनपुरात उचलणारा,
सहजगत्या केवळ वयाच्या 12व्या वर्षी चाणूराचा मुष्टिकाचा उद्धार करणारा आणि 12व्या वर्षी केवळ महाप्रचंड सत्ता ज्याच्या ताब्यामध्ये आहे, ब्रह्मांड विश्वाची सत्ता ज्याच्याकडे आहे, अशा कंसाला लीलया केवळ आपल्या एका मुठीने त्याला मृत्यू देणारा, मथुरेच्या नगरीची स्थापना करणारा, मथुरावासियांना सगळ्यांना एकत्र आणणारा, उत्तमरित्या जरासंधादी राजांवरती विजय मिळवणारा, समुद्र वलयांकित पृथ्वीवरती द्वारका नगरीची स्थापना करणारा, त्या द्वारकेमध्ये निवास करणारा, अनेक उपेक्षित आणि अनेकांचा पती असलेला सात्वताम पती असा तो भगवान परमात्मा अर्जुनाला रणांगणामध्ये दिव्य ज्ञान देणारा, उद्धवाला परिपूर्ण ज्ञान देऊन समृद्ध करणारा, भागवतामध्ये तेजरूपामध्ये प्रकट होणारा आणि स्वतः विश्वरूप धारण करून प्रत्येकाशी संवाद करणारा कृष्ण एवढाच सांगितला आहे का? त्याला कृष्ण म्हणायचं का? तर तो कृष्ण अभिप्रेत मला नाही आहे. वेदव्यासांचं पहिलंच वाक्य फार मोठं उद्बोधक आहे किंवा फार मोठं आम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. मी चरित्र कृष्ण तुम्हाला नुसतं सांगत बसणार नाही आहे. मी जो तुम्हाला कृष्ण सांगणार आहे ना, तो कृष्ण याचं श्रीकृष्ण नावाने चरित्र आहे, तो कृष्ण नव्हेच. कृष्णस्तु भगवान स्वयं हे जे शास्त्रकार म्हणतात, माया मानुष वेशा हे जे संत प्रभूती म्हणतात, ते कृष्ण तत्व जे आहे, ते कृष्ण स्वरूप जे आहे, ते कृष्ण ज्ञान जे आहे, जे नित्य गोलोकामध्ये निवास करणारं जे परमतत्व जे आहे, जे आजपर्यंत ब्रह्मादिकांनी कधीही अनुभवलं सुद्धा नाही, त्याचा अनुभव ब्रह्मादिकांना म्हणजे 4 मुख असलेल्यांना होणार नाही, पण ज्याचं अंतर्मुख झालेलं आहे त्याला सुनिश्चित होणार तो कृष्ण, त्याची चर्चा मी भागवतामध्ये करणार आहे. म्हणून पहिला श्लोक सच्चिदानंद रूपाय, याचं वर्णनच मुळे सच्चिद आनंद स्वरूप आहे. जो सद म्हणजे सत्य स्वरूपामध्ये, चिद म्हणजे चैतन्य स्वरूपामध्ये आणि आनंद म्हणजे अनुभव स्वरूपामध्ये आहे. जो विश्वोत्पत्ती आदी हे तवे, ज्यांनी केवळ आपल्या एका छोट्याशा गुणातून या संपूर्ण ब्रह्मांडाला, लाखो करोडो तारकापुंजांना, अंतरिक्षाला, किंबहुना अनेक चतुर्दश ब्रह्मांड किंवा अनेक माला त्यांनी धारण केलेले आहेत एका अंशामध्ये. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यामुळे होत असतो, असा तो भगवान परमात्मा जो चिंतन केल्यानंतर त्याच क्षणी साधकाचे 3ही प्रकारचे ताप, आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक त्रिविध ताप किंवा त्याच्यामागचे सगळे ताप, उपताप, उपताप एका क्षणात नष्ट करतो. त्या भगवान श्रीकृष्णाची, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवंतांची वयम नुमहा, आम्ही स्तुती करतो, आम्ही त्याला गातो, आम्ही त्याला अनुभवतो, आम्ही त्याचं वर्णन करणार आहोत. मी तुम्हाला कृष्ण सांगणार आहे, तो चरित्र नायक नाही, तर तुम्हीच कृष्ण आहे, तुमच्यामध्ये कृष्ण आहे. मी माझ्यामध्ये, माझ्या स्वरूपामध्ये, माझ्या अनुभवामध्ये. प्रवासाला निघतो मनुष्य, तर निघताना 1000, 2000, 5000, 10,000 एखादा मोठी असलेली व्यक्ती तर 10-5 लाख, एखादं चेकबुक, 2-3 क्रेडिट कार्ड, 2-3 डेबिट कार्ड एवढे सगळे घेऊन तो निघतो. कधी काय कामाला सांगता येत नाही म्हणून सगळं तो घेतो. चेकबुक बरोबर ठेवलं आहे, क्रेडिट कार्ड बरोबर ठेवलं आहे, अनेक गोष्टी बरोबर ठेवल्या, थोडीशी कॅश बरोबर ठेवलेली आहे. तो प्रवास करून येतो आणि प्रवास करून आल्यानंतर तो म्हणतो, वाह, माझा प्रवास इतका सुंदर झाला आणि सगळा एवढं करून, मी एवढा सगळा आनंद करून मी हिशोब जेव्हा लावला ना, माझे काही फार पैसे खर्च झाले नाही बरं का. मी नेले होते त्याच्या जास्तीत जास्त 30% खर्च झाले, पण मला खूप काही मिळालं, बाकीचे पैसे तर माझे परतच आले. तो परत आलेल्याची चर्चा करतो, पण जाताना बाकी विश्वास नसतो की काय काय लागेल माहिती नाही म्हणून हे घे, ते घे, ते घे, ते घे, अशा 100 गोष्टी बरोबर घेतो, पण प्रत्यक्ष त्यातल्या किती वापरल्या जातात
हेच मानवीय जीवनाचं रहस्य आहे. हे तेवढं आपण खूप संग्रह करतो, पण त्यातलं मी किती वापरतोय, त्याचा मला उपयोग किती आहे आणि कोणत्या गोष्टीमुळे मला आनंद मिळणार आहे हे कळणं म्हणजे वयम नुमः, श्रीकृष्णाय वयम नुमः, ते मला कळलं पाहिजे. खरोखर माझ्यासह आपला सर्वांचा अनुभव आहे की दर महिन्याला EMIचे पैसे वेगळे, याचे पैसे वेगळे, त्याचे पैसे वेगळे करत करत महिन्याला 2-1 लाख रुपये तर सहज लागतात, याला खर्चाला त्याला खर्चाला. पण आश्चर्य वाटेल, जे खर्च मी वाढवून ठेवले EMIचे तेवढे सोडले तर गेल्या 2 महिन्यामध्ये मला अनुभवाने कळलं की माझा खर्च तसा कमी आहे, फार खर्च नाही आहे माझा. मग मी एवढा का धावपळ करून एवढं का करत होतो? खरंच मी सुखी आहे. 2 महिन्यामध्ये माझे वाचलेले पैसेसुद्धा तसे भरपूर आहेत. पण मी किती, आम्हाला सूत्र कोणतं पकडायचं ते कळलं ना की साधना सहज होते. काही काही लोकांना इतकी भीतीपोटी साधना करतात, हे कर ते कर, ही पोथी वाच ती पोथी वाच, ही माळा जप कर, तो माळा जप कर, या ग्रहांचा जप कर, त्या ग्रहांचा जप कर, यांनी सांगितलं म्हणून हा अनुष्ठान कर, त्यांनी सांगितलं म्हणून ते अनुष्ठान कर, त्यांनी सांगितलं म्हणून ही काहीतरी मुद्रिका धारण कर, त्यांनी कोणतरी सांगितलं म्हणून एखादा दोरा धारण कर, कोणतरी सांगितलं म्हणून हे ठेव ते जवळ ठेव, असं करत करत मी एवढ्या गोष्टी जवळ घेतल्या आणि त्याच्यातून मला वाटतं की मी सुरक्षित आहे. पण मी खरंच सुरक्षित आहे का? माझ्या सुरक्षितेसाठी सगळ्यापेक्षा एक मोठी गोष्ट पाहिजे की माझा स्वतःचा स्वतःवरती विश्वास, मी सुरक्षित आहे. किती महत्त्वाचं आहे. एक उदाहरण सांगतो. मी रस्त्याने चाललो होतो आणि मी माझ्या विचारांच्या तंद्रीमध्ये चाललो होतो आणि तंद्रीमध्ये जात असताना मला कळलंच नाही, खाली पाणी होतं, खाली केळ्याचं सालपट होतं, खाली तेल पडलं होतं, काय होतं कळलं नाही. माझा पाय त्याच्यावरती पडला आणि बुटासकटचा पाय माझा घसरला आणि मी पडलो. मला कळतंय की मी पडतोय, पण एका क्षणामध्ये काय झालं कळलं नाही. मला असं वाटतं कोणती मला सांगते धरते आणि मी पडताना बरोबर अशा बाजूला पडलो जेणेकरून मला काहीच त्रास झाला नाही. थोडंसं खरचटलं, परंतु मी हाताचा जोर दिला आणि परत उठून उभा राहिलो आणि कपडे झटकले आणि बघितलं. सगळेजण म्हटले की ज्या अर्थी एवढ्या जोरात पडला त्या अर्थी हा वाचणं शक्य नाही. पण मला लक्षात आलं की एका सेकंदाच्या लाखाव्या भागामध्ये माझ्या मेंदूने मला कल्पना दिली की तू पडतोयस आणि त्यांनी कृती पण केली की असा पड की तुला कमीत कमी लागेल. म्हणजे एका सेकंदाचा लाखावा भाग जो आत कार्यरत करतो तो कोण आहे? त्याचं नाव आहे श्रीकृष्णाय वयम नुमः. तो परमात्मा आहे. आता कितीतरी वेळा कळतही नाही. 1000 लोकांच्या किंवा 10,000 लोकांच्या अनुभवामध्ये एखाद्याला अनुभव येतो की झोपल्यानंतर कानामध्ये एखादा किडा मुंगी जाणं, पण आपल्या कानात कधीच किडा मुंगी जात नाही. सांभाळतं कोण? आम्हाला कळतच नाही. हे काय आहे? सूत्र सांगण्याचं काम आम्हाला सांगितलं आहे आणि एकदा का हे सूत्र सापडलं ना, श्रीकृष्ण सूत्राचं सापडलं, तत्व सापडलं ना, तुम्ही लक्षात घ्यावं की आमचं जीवन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे. या सुंदरतेकडे आम्ही आजपर्यंत खरंच कधी डोळे उघडून पाहिलंच नाही. का भीतीपोटी जगलो आम्ही? मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होईल, मला असं काहीतरी होईल. परवा मला एक जण भेटला आणि तो म्हटला, महाराज मला तुमची काही बोलायचं. मी म्हटलं या ना बसा, मी ओळखलं नाही आपल्याला. तो म्हटला तशी माझी ओळख सांगायची तर मी लाईफ इन्शुरन्सचा एजंट आहे. म्हटलं माझं काही काम नाही आपल्याकडे. नाही तुमच्याकडं माझं काम म्हणून मी आलेलो आहे. तुम्ही आपण कोण विचारून सांगितलं. बरं काय म्हणताय बसा बोला. तर तो म्हटला मी एजंट आहे, मी आत्तापर्यंत LICची कामं करत होतो, आता प्रायव्हेट
सेक्टरमध्ये काम करतो, यांची कामं करतो, त्यांची कामं करतो. माझ्याकडे इन्शुरन्सचे खूप प्लॅन्स आहेत आणि मी सगळ्यांना सांगतो आहे करतो. खूप लोकांचा फायदा झाला आहे. मी अनेकांचं कल्याण करून दिलं, सगळं झालं. कुठेतरी मनामध्ये भीती असते. बरोबर आहे, तुम्हालाही भीती वाटत असेल महाराज, मेडिक्लेम असेल, हे असतं तसं असतं. मी म्हटलं आपण जरा मुद्द्यावरती येऊयात का? तो म्हणे हो, मी मुद्द्यावरती येण्यासाठीच बोलतो आहे. तो म्हणे महाराज, मी बिझनेस मागायला तुमच्याकडे आलेलो नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलो आहे. तुम्ही काही कथा सांगता त्यावेळेला आम्हाला नीट कळतं अनेक गोष्टी. तसं मला तुमच्या जीवनाची कथा सांगायची. मला आश्चर्य वाटलं, माझ्या जीवनाची कथा सांगायला ती व्यक्ती सांगते. म्हटलं बरं बोला आपण. तर मला म्हटलं महाराज आता तुमचं वय किती? माझ्याकडे एक फार सुंदर प्लॅन आहे. जे 60ला पोचलेले आहेत किंवा 60+ आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे इतका सुंदर सोपा प्लॅन आहे की त्या प्लॅनप्रमाणे फक्त 115 रुपये दिवसा तुम्ही खर्च केलेत वरती दिन, तर एवढ्या कमी इन्शुरन्समध्ये आम्ही तुमचा 1 करोडपेक्षा जास्त मोठ्या रकमेचा मेडिक्लेम इन्शुरन्स सगळे एकत्र उतरवून देतो. फक्त तुम्ही दिवसाला 115 रुपये ह्याप्रमाणे खर्च करायची तयारी ठेवा. लक्षात आलं की व्यक्ती माझ्याकडं जी आलेली आहे त्याचं काम जी घेऊन आली आहे म्हणजे मला बाटलीमध्ये उतरवण्याचंच काम आहे. सांगायला की 115 रुपये तुमचे हे होईल ते होईल. आज काय तुम्ही परदेशात जा, इकडे जा. त्यांनी खूप खूप सांगितलं. म्हटलं मला 2 करोडचा करायचा असेल तर मग खूप वेगळे माझ्याकडे प्लॅन्स आहेत. मला 5 करोडचा करत असेल तर खूप याच्यापेक्षाच चांगले प्लॅन माझ्याकडे आहेत. पण 60+ वाल्यांसाठी माझ्याकडे सगळ्यात चांगले 60 वाल्यांच्यासाठी प्लॅन माझ्याकडे आहेत. तुम्ही किती खर्च करू शकता, तुमचं उत्पन्न काय आहे, आणि सगळं त्यांनी मला सांगता नंतर त्यांनी मला सांगितलं की महाराज 542 रुपये जर तुम्ही खर्च केलेत ना म्हणजे दिवसाला, भरभरा दिवसाला, तर तुम्ही 10 करोडचा प्लॅन मी तुम्हाला देतो. त्याच्यानंतर तुम्हाला वयाच्या 75पासून काही पैसे परत येतील, इतकेच पैसे भरायचे ते येते. सगळं त्याचं ऐकलं, आनंद झाला. पाठीवर त्याला हात फिरायला प्रसाद दिला की म्हटलं तुझी वाणी अत्यंत सुंदर आहे, पण माझ्याकडे एक मोठा प्लॅन आहे. आणि तो प्लॅन असा आहे की द्यायचं काहीच नाही, फक्त घ्यायचंच आहे. म्हणजे कोणता प्लॅन आहे? तो म्हटलं आमच्याकडच्या प्लॅनचं नाव आहे भगवंतावरती विश्वास, गुरु गोविंद महाराज चरणावरती विश्वास. काही काही लोक इतकी घाबरतात की इकडे गेलं तर काय होईल, तिकडे गेलं तर काय होईल, ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल, ह्यानी काय होईल, त्यांनी काय होईल. सगळ्यांनी काहीतरी होणार आहे, कारण विश्वोत्पत्ती हे त्यावेळी त्याचं कामच आहे, तो निमित्त आम्हाला देणारच आहे. परंतु तापत्रय विनाश ज्याला करून घ्यायची इच्छा असेल ना, तर त्यांनी फक्त चिंतन करावं, श्रीकृष्णाय वयं नुमः. श्रीकृष्णांची स्तुती चिंतन करता आली पाहिजे. हा श्रीकृष्ण म्हणजे कोण? योगेश्वर कृष्ण, बालकृष्ण, किंबहुना यशोदेचा लल्ला, असा कोणी कृष्ण चिंतन आहे का? नाही. चरित्रधारी चरित्र नायकाचं चिंतन तुम्हाला मी सांगत नाहीच आहे. मी तुम्हाला चिंतन सांगतोय ते अंतःकरणाचं, ज्याचं अंतःकरण श्रीकृष्ण झालेलं आहे त्याला वयं नुमः, त्याचं चिंतन तुम्ही करा. मग ते माझं अंतःकरण कृष्ण झालं आहे काय, मला कसं कळणार? तेच तर तुम्हाला पुढं सांगायचं आहे की माझं अंतःकरण भगवतमय झालं आहे का नाही, माझ्या अंतःकरणाला ती ओढ लागलेली आहे का नाही, मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुखी झालेलो आहे का नाही, मी माझ्या स्वतःच्या आयुष्यामध्ये परिपूर्ण झालेलो आहे का नाही, मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात स्वस्थ झालेलो आहे का नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये स्वस्थ होऊन बसले पण स्वस्थ झालेलो नाही. फार लोकांना इझी झालं आहे. कोणी फोन करावा, महाराज उपलब्ध आहेत. कोणी प्रसंगासाठी बोलावं आणि बोलून झाल्यानंतर विसरून जावं, महाराज उपलब्ध आहेत. आपली गरज भागवण्यासाठी आपण महाराजांच्याकडे जावं, महाराज उपलब्ध आहेत. मी खूप स्वस्थ झालो आहे, पण स्वस्थ झालेलो आहे का? स्वस्थता, स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य तेव्हाच मिळतं की ज्या वेळेला माझ्या अंतःकरण हे कृष्ण भावना भावित झालेलं आहे. माझं अंतःकरण हे कृष्ण भावना भावित झाले, भगवत भावना भावित झालेलं आहे.
मला खूप मंडळी सांगतात की महाराज तुमच्या सांगण्यानुसार आम्ही भागवत वाचला, आम्हाला हा अनुभव आला, आम्हाला तो अनुभव आला, मला वाचता असताना डोळ्यामध्ये पाणी आलं, माझ्याशी अक्षरं बोलत होती, मी प्रत्यक्ष भगवंताला समोर उभं राहिलेलं बघितलं वगैरे वगैरे. मी समोर उभं राहिलेल्याची चर्चा करण्यासाठी आलेलोच नाही. डोळे उघडे ठेवून जे बघतात ना त्यांना खूप गोष्टी दिसतात, पण डोळे बंद करूनच संपूर्ण ब्रह्मांड ज्याला दिसतं ना त्याची चर्चा करण्यासाठी मी आपल्याशी संवाद साधला. डोळे बंद करावेत, डोळे बंद करून याच्यावर विश्वास ठेवावा अशी आपली आई असते ना, तसं डोळे बंद करूनही ज्याच्या डोळ्याने ब्रह्मांड पाहता येतं त्यात तिष्ठत दशांगुलम, जो 10 अंगुली उरलेला आहे त्या भगवंताची ओळख. पहिलंच तत्त्व जे आहे ते साधकाची भक्तीशी ओळख करून देणे, हे पहिलं तत्त्व. विचार तत्त्व सांगितले आपल्याला, भक्तीची ओळख करून देणे, भक्तीतलं दुःख समजावून घेणे, खऱ्या संताची ओळख करून देणे, आणि मग तुम्ही कोणत्याही जातीत योनी जन्माला आलेले असा तुमचा उद्धार करणे. ही 4 तत्त्व म्हणजे श्रीमद भागवताचा पाया आहे. महात्म्यामध्ये वेदव्यासजी महाराज ते सांगतात, आधी तुमची भक्तीची ओळख करून देतो, कळलं पाहिजे. आणि त्यावेळेला फार सुंदर वर्णन केलं वेदव्यासांनी की भक्तीची ओळख करून देत असताना गुरुतत्व लागतं, कोणते सांगणारा लागतं. तो सांगतो ते गुरुतत्व आहे. गुरु शब्दाचे 2 अक्षर आहेत, गु आणि रू. या गुरुशब्दाबद्दल वर्णन करत असताना भगवान सदाशिवांनी शंकरांनी सांगितलं आहे की गुकारस्पंधकारस्य ऋकारस्तेज उच्चेते अज्ञानग्रासकं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. 2 अक्षरातलं पहिलं अक्षर गु, की गु हे अक्षर आमच्या डोळ्यासमोर मिट्ट काळाकुट्ट अंधकार दाखवतो, आणि र अक्षर अग्निबीज र, ऋकारस्तेज उच्चेते. ज्या ज्या वेळेला आपण रमची उपासना करतो त्या त्याला ती अग्निबीजाची उपासना आहे, ते अग्निबीज आहे. आणि आपल्याला माहिती आहे साधी छोटीशी चिमणी जरी लावली ना तर अग्नी प्रज्वलित झाला, एक ठिणगी पडली तरी पुरतं सगळं दिसायला. एक मेणबत्ती, एक पणती, एक छोटासा दिवा, एक LED छोटासा अगदी नगण्य भॅटचा LED जरी लावला ना ते सगळीकडे प्रकाश पडतो. त्यातलं रू जो आहे हे अग्निबीज जे आहे ते प्रकाशाचं आहे. गुकारस्पंधकारस्य ऋकारस्तेज उच्चेते अज्ञानग्रासकं ब्रह्म. हे भगवंताचं ब्रह्मतत्व असं आहे, हे गुरुतत्व असं आहे की ते खातं. काय खातं? साधकाचं धन नाही, मन नाही, त्याचं सर्व संपत्ती नाही, त्याला नाही. ते खायला बसलेले गुरुच्या इतका भुकेला जगात कोणी नाही. सगळ्या जगात भुकेला माणूस कोणता असेल तर सद्गुरू असतात. अत्यंत भूक आहे त्यांना, त्यांची भूक ही कशानेही मिटत नाही. बकासुराची भूक तरी गाडाभर अन्न खाऊन मिटत होती. भीमाची भूक एवढी होती म्हणतात की खूप खाल्ल्यानंतर शेवटी कुंतीच्या हातचा एक घास खाल्ल्याशिवाय तरी भूक भागत नव्हती. खूप जरी खाल्लं भीमानी तरी त्याचं पोटच भरायचं नाही. मग नंतर माता कुंतीकडे जायचं आणि आई भूक लागली, मग आई म्हणे थांब देते काहीतरी. म्हणून माता कुंती एक छोटासा घास, एक हा घास काऊचा, हा घास शिवचा, एक छोटासा घास भीमाच्या हातावरती द्यायची आणि तेवढा घास खाल्ला. थोडक्यात जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप किती खातो तेवढा छोटासा घास, तेवढा जरी खाल्ला तरी भीमाची पूर्ण तृप्ती व्हायची. पण ज्यांची भूकच भागत नाही त्यांचं नाव गुरु आहे. पण त्यांना भूक कशी लागलेली आहे? अज्ञानग्रासकं ब्रह्म. ते अज्ञान, साधकातलं सगळं अज्ञान खाऊन टाकतात. अज्ञान खाल्ल्यानंतर काय राहतं तर ज्ञान. तुमच्यात ते दोष संपवल्यानंतर काय राहतं? तुम्हाला कृतार्थ करून सोडणं, तुम्हाला परिपूर्ण करून सोडणं, तुम्हाला तृप्त करून सोडणं. ही ज्यांची तळमळ आहे ही त्यांची खरी भूक आहे. त्यांना मानवीय जीवनातलं काहीही खायला लागत नाही, कपभर दूधसुद्धा कधी पित नाही. पण एवढंसं सुद्धा अज्ञान एखाद्याकडे असेल, मग आपण म्हणतो देवाला एवढा पण अहंकार सहन होत नाही. अहंकार म्हणजेच अज्ञान. एवढंच एक माशीच्या पंखाच्या टोकावर बसेल एवढंसुद्धा अहंकार म्हणजे अज्ञान सद्गुरूंना सहन होत नाही. एवढंसुद्धा असेल तर ते काढून घेतात.
अज्ञानग्रासकं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अज्ञानाचा ग्रास घेणारं, खाऊन टाकणारे ते प्रत्यक्ष ब्रह्मस्वरूप आहेत, जे प्रत्यक्ष परमात्म स्वरूप आहेत, जे प्रत्यक्ष प्रभू आहेत. त्या गुरुंना आम्ही वंदना करतो. श्रीमद भागवतामध्ये प्रथम तत्त्व सांगितलं ते म्हणजे श्रीकृष्णाची चर्चा करायची आणि त्या तत्त्वाला अनुलक्षून पुढचं पाय जे उचलायचं आहे आणि पुढं चालायचं आहे, एक पाऊल अजून टाकायचं आहे ते सद्गुरूंच्या दिशेने. कारण त्यांची कृपा झाल्यानंतर आम्हाला भक्तीची यथार्थ ओळख चटकन होते. मग ते स्वरूप काय आहे ते पुढच्या श्लोकात सांगितलं. ते म्हणतात यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेनु संसर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि. मोठा गंमतशीर श्लोक आहे हा. या श्लोकाच्या पहिल्या 3 चरणांमध्ये व्यवहाराचं वर्णन आहे. ओळख दिली की व्यासांचा पुत्र जन्माला आल्याबरोबर वनामध्ये गेलेले, कुठल्याही प्रकारचे संस्कार नसताना सुद्धा त्यांच्या मागं वडील जातात, अरे पुत्रा थांब 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 म्हणून हाक मारतायत, तर पुत्र पुढे चाललाय, वडील व्याकुळून मागं चाललेले आहेत. हे दर्शन सगळीकडे आहे. मुलगा पुढे जातोय, पिता व्याकुळून मागे 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 त्याचं फिरतोय. अरे थांब 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 थांब. ना पुत्र थांबवत ना पित्याच्या मनातलं दुःख कमी होतं. हे तर संसार आहे. पण गुरु कोणाला म्हणायचं, तर गुरु कोणाला म्हणायचं ते पुढच्या याच्यामध्ये दिलेलं आहे. 4थ्या चरणामध्ये एकाच वाक्यात सांगितलं आहे इस्तम सर्वभूत हृदय. ज्यांना बसायला आसन फक्त एकच आवडतं की प्रत्येक प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये ज्यांना निवास करायला आवडतं. मग ते असं म्हणत नाहीत की हा प्राणी घाणेरडा आहे, चांगला आहे, पापी आहे, पुण्यवान आहे, साधक आहे, धूर्त आहे, ढोंगी आहे, हा असा आहे तसा आहे. ते दोष काढत नाहीत. किंबहुना त्यांचा आहार म्हणून अज्ञान आणि दोष आहे. कारण ते त्याकडे बघत नाही आहेत, पण ते त्याच्या अंतःकरणामध्ये बसल्यानंतर ते आत बसतात आणि तुम्हाला दाखवतात बाकी ते परब्रह्म, हे परमतत्व. अशा सद्गुरूंना संसर्वभूत हृदयं मुनिमानतोऽस्मि, त्या सद्गुरूंना मी नमस्कार करतो. खरोखर तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला छातीला हात लावल्याबरोबर आपल्या गुरुमूर्तीला स्पर्श केल्याचा अनुभव तुम्हाला येईल ना, तो दिवस तुमच्या आयुष्यातला सुवर्णाचा क्षणाचा दिवस आहे. तिथपासून खरं आपण पुढं प्रगती केली जाण्यासाठी पुढं प्रगती केली. मी तुम्हाला एक छोटीशी 2-3 छोटी गोष्टी सांगू इच्छितो. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केव्हाही नीट श्रवण करा बरं, माझ्या म्हणण्याचा भाव नीट लक्षात घ्या की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत केव्हाही आपण जर तोंडाला पाणी लावताना, तोंड धुताना, कपाळ धुताना, साबण लावताना, कुठल्या तरी तोंडावरती हात फिरत असताना ज्यावेळेला आपले डोळे आपोआप बारीक होतात आणि मिटले जातात आणि तोंडावरती हात फिरल्याबरोबर त्याच्या डोळ्यांच्या पुढे म्हणजे तोंडावरती हात फिरल्याबरोबर त्याच्या डोळ्यापुढे आपल्या गुरूंची मूर्ती दिसते, साधकाने समजावं मी चांगल्या रस्त्यावरनं चाललेलो आहे. तुम्ही कधीही तोंड धुताना, अगदी उठल्या उठल्या तोंड धुताना सुद्धा तोंडाला पाणी लावण्यासाठी हातात पाणी घेऊन तोंडापुढे नेलं की डोळे मिटले की मूर्ती दिसली. समजावं की माझी, आणि ते दिसत नसेल ना तर माझी अजून मला आध्यात्मिक तयारी करायची आहे. नमस्कार करताना डोळे मिटले जातात, त्यावेळेला गुरुमूर्ती दिसली पाहिजे, इष्टदेव मूर्ती दिसली पाहिजे. मला कृष्ण आवडतं, मला शिवशंकर आवडतात, मला जगदंबा आवडते, मला दत्तात्रय भगवान आवडतात,
मला कुठलं तरी परमतत्व आवडतं, मला स्वामी समर्थ आवडतात, मला हे आवडतात, मला ते आवडतात. पण जो कोणी मला आवडतो ते माझे गुरु आहेत. ते तोंडाला पाणी लावताना दिसले पाहिजे, डोळे मिटताना दिसले पाहिजेत. मी शांतपणे श्वास घेऊन एकदा माझा श्वास आत कोंडला. एखाद्या वेळेला मला एखादा प्रश्न विचारला तुम्ही, मला उत्तर माहिती नाही, मी श्वास दीर्घ घेतो. अरे लोक म्हणतात आवंढा गिळला, पण आवंढा नाही गिळला, तो श्वास आत गिळला, त्याने कोंडला. श्वास कोंडल्याबरोबर ज्याला गुरुमूर्ती दिसते ना, त्याच्या इतका भाग्यशाली आजपर्यंत जगात कोणी जन्माला आलेला नाही. श्वास घेतल्याबरोबर हे दिसलं पाहिजे. तोंडाला हात लावल्यानंतर आणि त्यानंतर अजून एक स्थान आहे की ज्या वेळेला आम्ही काहीही खायला घेऊ, काहीही म्हणजे काहीही खायला घेऊ, तर खाताना घास उचलला रे उचलला हात, आणि घास तोंडापाशी गेला आणि तो जिभेवरती घास ठेवल्यानंतर ज्याला स्मरण होतं ना, पहिल्या घासाच्या वेळेला माझ्या प्रभूंनी माझ्यावरती कृपा केली, माझ्यासमोर सुंदर भोजन, सुरुची भोजन आलेलं आहे. सुंदर भोजन आणि सुरुची भोजन हे भोजनातले दोन उच्चतम प्रकार आहेत. मनाप्रमाणे आणि चांगलं भोजन खाताना जप करताना दिसले पाहिजे. आणि पाचवी वेळ जी आहे ती फार मोठी गंमतशीर आहे बरं. प्रत्येकाला झोपताना सवय असते हाताची उशी करायची किंवा डोळ्यावरती आपला कोपरा हा जो आहे, दंड आणि कोपरा, एका डोळ्याला दंडाने झाकायचं आणि एका डोळ्याला आपल्या पुढच्या हाताने असं झाकायचं, झोपायचं. डोळ्यावरती हात ठेवल्याबरोबर ज्याला प्रथम गुरुदर्शन होतं आणि नंतर शांत झोप लागते, समजावं की आपल्या हृदयामध्ये सद्गुरूंचा साक्षात्कार झालेला आहे. असे सद्गुरू आहेत. हे उगाच चर्चा मी करत नाही आहे, भक्तीची ओळख करून देते आपल्याला. ही कशी, हे कसं होतं, हे होत नसेल तर आपण प्रयत्न करा. ते मी तुम्हाला 5 वेळा सांगितले आहे. तोंडाला हात फिरवताना, तोंड धुताना, स्नानाच्या वेळेला असो, कुठल्याही बाबतीत असो, भोजन करत असताना, पूजा करताना किंवा नमस्कार करत असताना, आणि 5व्यांदा झोपताना मला देव दिसला पाहिजे, मला माझा प्रभू दिसला पाहिजे, मला माझा इष्टदेव दिसला पाहिजे. छातीला हात लावल्याबरोबर मला माझ्या सद्गुरूंचा स्पर्श जाणवला पाहिजे. मला जाणवलं पाहिजे की माझं हृदय सद्गुरू जेणे तारील हा संसार पुरू. माझ्या हृदयात सद्गुरू आहेत म्हणून मी संसाराचा हा पूर तरून गेलो, नाहीतर कधीच आत्तापर्यंत बुडालो असतो. आत्तापर्यंत वाचणं शक्यच नव्हतं. कितीतरी प्रसंग आले, कितीतरी प्रसंग गेले, पण मी आज ज्या अनुभवामध्ये आहे तो अनुभव काय वेगळा आहे. भगवान वेदव्यासांनी पहिल्या 2 श्लोकांच्या मध्ये आम्हाला हे 2 परमतत्व सांगितली. एका तत्वामध्ये श्रीकृष्णांचं चिंतन, स्तुती सांगितली, वयम नुमः, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये, दुसऱ्या चिंतनामध्ये स्तम सर्वभूत हृदयम हा अनुभव दिला. वयम नुमः स्तम सर्वभूत हृदयम हा अनुभव दिला. आमच्या संतांनी फार छान सांगितले, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखलिया चरण वैष्णवा हंसे, देखलिया
चरण देखली या चरण देखली या चरण देखली या चरण वैष्णवांचे 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 देखली या चरण वैष्णवांचे 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 विविध तापाची झाली बोळवण बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण 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 त्रिविध तापाची झाली बोलवण 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 देखलिया चरण वैष्णवांचे विविध तापाची झाली बोळवण देखलिया चरण वैष्णवांचे. आमच्या मागे लागलेले सगळ्या प्रकारचे ताप एका क्षणात नष्ट होतील जर आम्हाला कधी वैष्णवांची पावलं पाहायला मिळाली तर. एखादा सच्चा वैष्णव, एखादा सच्चा भगवंताचा ध्यास घेतलेला मनुष्य, एखादा सच्चा जो भगवंताला दाखवू शकतो अशी व्यक्ती जर समोर आली ना, वैष्णव समोर आला, तर त्या वैष्णवाच्या केवळ येण्यामुळेच भगवंतांचं आगमन होतं. काही काही मंडळी अशी असतात की ते जिथं जातील ना तिथे सुखाची लूट करतात. काही नाही, ते आले, त्यांनी बघितलं काय कमी आहे तुमच्याकडे, मला चिंता कसली आहे, काय पाहिजे तुम्हाला, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला 2 दिवसात ह्या गोष्टी मिळतील. हे द्यायचा अधिकार एखाद्याला असतो. एकदा समर्थ रामदास स्वामींना एका शिष्याचा अधिकारी प्रश्न विचारला, गुरुदेव, प्रत्येकजण देवापुढे वरून प्रार्थना करत असताना काहीतरी मागत असतो, बोलत असतो आणि खूप मनातून बोलतो की रामराया माझ्यावर कृपा कर, रामा काय सांगू तुला, खूप मोठी कृपा कर, परीक्षा तर होणार नाही आहेत, सगळेजण पास होणार आहेत, पण सेकंड इयरचा एक पेपरला एटीकेटी लागला आहे, त्याचा पण निर्णय होऊन जातो. थोडे एटीकेटीचा निर्णय झाला ना तर ह्या वेळेला माझं पास होणं म्हणजे अगदी नक्की चांगलं आहे. मग भले मला नंतर लोक विचारतील की 2020 सालचा तू ग्रॅज्युएट आहेस का, चालेल, कोणाला नोकरी करायची इथे, काहीतरी व्यवसाय उद्योग पण शिक्का पाहिजे. काय पाहिजे? शिक्का. हातावर मारून घेतला, शिक्का पाहिजे. तर रामराया कृपात तिथे एक पेपर राहून गेला नेमका, तो पाहून दे. खरंच मला परवा खरंच एखादा फोन आला होता, तो म्हटला की सगळ्यांचं कल्याण केलं या कोविडने, पण आम्ही CA करणाऱ्या पोरांचं काय कल्याण होत नाही आहे, आमचाच निर्णय लागला नाही अजूनही की आमच्या पेपरचं कसं व्हायचं. म्हटलं किती छान. असं प्रत्येकजण प्रार्थना करतो. कोणी लग्नाची प्रार्थना करतो, कोणी धनाची, कोणी चिंतेची प्रार्थना करतो. समर्थ, आपण कोणाची रामाची प्रार्थना करताना तुम्ही काय प्रार्थना करता? रामरायाची. समर्थाने फार छान उत्तर दिलं की मी प्रार्थना काय करतो तुम्हाला विचारलंस ना, तुला सांगतो. मी माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीला मी खूप फिरस्ती केली, संपूर्ण भारत पायाने तुडवला आणि तुडवून अख्ख्या भारतभर मी पायी फिरलो, हिमालयापासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे जाऊन आलो आणि संपूर्ण भारताची स्थिती अवलोकन केली. बैरागी झालो होतो आणि अवलोकन करत असताना मी अनेक राजे महाराजे बघितले
आणि प्रत्येकाचं देणं घेणं त्यांच्या ह्या गोष्टी बघितल्या. आणि ते देणं घेणं सगळं बघत असताना एका ठिकाणी म्हणे मला खूप भूक लागली होती आणि एका राजाच्या ठिकाणी मी तिथं बघायला गेलो होतो आणि त्यावेळेला अनेक जण उभे होते. मी जरा लांब उभा राहून बघत होतो गंमत काय करतायत आणि त्याला बघितलं की एक फाटक्या कपड्यातला मनुष्य उभा राहायला. मोठा यजमान मोठा श्रीमंत होता. त्यांनी यजमानाने हात जोडून विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. तो फाटक्या कपड्यातला मनुष्य होता. तो एक नाही दोन नाही बोलायलाच तयार नाही. परंतु तुम्हाला काय पाहिजे तो बोलायला तयार नाही. अहो तुम्हाला काय पाहिजे तो बोलायला तयार नाही. कारण जर तुम्हाला काय पाहिजे बोला ना. कारण तो म्हणतो की तुमच्यासारख्या समर्थाच्या समोर उभा राहिल्यानंतरही मला काय पाहिजे हे बोलावं लागत असेल तर तुम्ही समर्थक असेल. आणि तेव्हा समर्थ म्हणतात की मला कळालं की जर सामान्य राजाच्या किंवा धनिकाच्या पुढे उभं राहिल्यानंतर तर बोलावं लागत नाही. आपली परिस्थिती बघून तर धनिक देतो तर माझ्या रामाच्या पुढे उभं राहिल्यानंतर का बोलावं लागतं की रामा मला हे दे. त्याचंच म्हणणे देखील या चरण वैष्णवांचे. मग माझ्या रामापुढे गेल्यानंतर मला काय मागावं लागेल. मी माझ्या देवापुढे माझ्या सद्गुरुनाथांच्या पुढे माझ्या गुरु गोविंदांच्या पुढे मी उभा राहतो नमस्कार करतो नुसते हात जोडतो. त्यांना बरोबर कळतं की आज माझ्यामध्ये काय कमी आहे आणि मला काय दिलं पाहिजे. मी काही मागून ते मला देत नाहीत पण कितीतरी गोष्टी ते न मागता मला देतात. कारण विविध तापाची झाली बोळवण देखलिया चरण वैष्णवांचे. आपण सद्गुरूंच्या पुढे उभा राहू. भक्तीची भेट कशी होती हा पहिलाच प्रसंग अजून चालला आहे आपला. मग त्याचं वर्णन करताना सांगितलं की असेच नैमिषारण्यामध्ये ब्रह्मसत्र करणारे शौनक ऋषी आणि त्यांच्या बरोबरीने 88,000 ऋषी सगळे एकत्र येऊन चर्चा करतायत ब्रह्मसूत्र करतायत आणि त्यांच्यावरती कृपेची वेळ आली आणि त्या ठिकाणी वैष्णव रूपामध्ये सूतांचं आगमन झालं. आणि त्यावेळेला नैविषे सुतमासीन मग विद्या महामते कथामृतरसा स्वाद कुशल शौनको ब्रवीत. भगवंताची कथा सांगून अंतःकरणाची व्यथा दूर करणारे मार्ग दाखवणारे सूतमुनी आले. खरं सांगतो आपल्याला की संत नेमकं काय करतात. संत आमची बरोबर ती नस पकडून सांगतात की तू एवढंच कर बाकी काही करू नकोस. तू रामाचा जप कर तू भजन भगवंताचं कर तू हे कर बस तुला सगळ्या गोष्टी होणार आहेत बाकी काही करू नको. राजा याची कांता काही भीक मागे मनाची या जोगे सिद्धी बावी कल्पवृक्षातळे जो कोणी बैसला काय वानू त्याला काय उणे. काही मागायचं नसतं. किंबहुना मागितल्यानंतर जेवढं मागितले तेवढंच मिळतं पण माझ्यात काय कमी आहे आणि मला काय दिल्याने माझं कल्याण होणार आहे खऱ्या अर्थाने. कोणी कोण म्हणतं आम्ही खूप होते